आजकाल ना बिमाऱ्या एवढ्या वाढल्या आहे की प्रत्येकाला सांधेदुखी, गुडघेदुखी, केसगळतीची प्रॉब्लेम फेस करावीच लागते. कारण आपण जे रोज जेवण करतो त्यामधून आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळत नाही. पण आपल्या घरातच असे भरपूरसे पदार्थ असतात जे आपण रेग्युलर जर खाल्ले तर आपल्याला या प्रॉब्लेमपासून सुटका मिळू शकते. तर आज मी अतिशय उपयुक्त अशी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे मी घेतलेला आहे जवस. अगदी बारीक फ्लेमवर या जवसाला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे. त्याचबरोबर तीळ घातलेली आहे. हे देखील व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर खोबऱ्याचा खीस, कढीपत्ता, लाल मिर्च, त्याचबरोबर जिरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यांना मी व्यवस्थित थंड होऊ दिलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, त्याचबरोबर मी मिरची पावडर देखील घातलं आणि चवीला चिंच आणि गूळ घातलेला आहे. याने चटणीची चव एकदम मस्त लागते. त्यानंतर दरदरं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक चटणी आपल्याला पिसायची नाही आहे आणि त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून थोड्या वेळ चटणी थंड होऊ द्यायची आहे. कारण आपण मिक्सरमध्ये काढली आहे त्यामुळे ती हलकीशी गरम झालेली असेल. डायरेक्टली तुम्ही जर डब्यात भरून ठेवली तर ती खराब होणार. त्यामुळे थंड होऊ द्यायची आणि नंतरच हवाबंद डब्यात भरायची. रोज जरी 1 चम्मच आपण जेवणासोबत खाल्लं ते देखील आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. त्यानंतर दिवसा एक साडी रिसीव झाली होती. तर चला म्हटलं की तुमच्यासोबत देखील शेअर करावं. तर ही मी मिशोवरून मागवली होती आणि क्वालिटी खूप छान आहे. रात्री जर घातली तर खूप छान दिसेल. एकदम हलकी-फुलकी साडी आहे आणि यावर असे पॅचेस दिलेले आहे. क्वालिटी खूपच छान आहे. जर का तुम्हाला मागवायची असेल तर वरती प्रॉडक्ट मी टॅग करते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली चटणीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. खायला अगदी टेस्टी लागते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.